आज माझं हे चिमुकलं बाळ झालं आहे पूर्ण 11 महिन्याचं आणि आता एकच महिना राहिला आहे ह्याच्या बर्थडेला. तर 11 महिने कसे गेले ना खरंच काही कळलंच नाही. पटकन पटापट गेले सेलिब्रेट करता करता आणि व्हिडिओ काढता करता. तर आज 11 महिन्याचं सेलिब्रेशन होतं, त्यामुळे मी घेतले बिस्किट्स, पार्लेजीचे बिस्किट्स घेतले आणि त्याचा 11चा आकडा बनवला. तर काय आहे ना, आता ग्रितिक मोठा झाला आहे, पहिल्यासारखा छोटा नाही राहिला आहे की त्याला झोपवलं आणि तो फोटो काढू देईल. ते बघा आमची दीदी इतकी तयार होते ना त्याच्या बर्थडेला. त्याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन राहते आणि हिलाच तयारी करायची असते. ही खूप मटकते त्याच्या बर्थडेला. तर आता ग्रितिक कसा मोठा झालेला आहे तर तो ना बसतच नाही. काहीही बनवा, काहीही करा, तो फेकफाकच करतो. मी हा 11चा आकडा किती वेळा बनवला असेल आणि त्यांना ना म्हणजे यातले 1 2 3 असे बिस्किट खाऊन खाऊन कुरतडून तसं उंदीर कसा कुरतडतो ना तसं कुरतडून त्यानं ठेवलेले होते तिथे. तर माझा शेवटी 11चा आकडा जो आहे तो बरोबर झालाच नाही. उलटा तिलटा मला असं वाटतं थोडासा असा वाकडा झाला आहे तो. पण असो कसे तरी मी 4-5 फोटो काढले, कारण की तो आता झोपाच्या लायकीचा राहिलेला नाही आहे. तिथे तो हात लावतोच, त्याच्यावरती जातो. पण कसे तरी फोटो काढले आणि मग त्यानंतर आम्हाला व्हिडिओ काढायचा होता. तर मग आम्ही तसंच पेस्ट्री वगैरे घेऊन व्हिडिओ बनवला. आता ना ग्रितिकसोबत फोटो व्हिडिओ काढणं इतकं सोपं नाही राहिलं आहे, कारण की त्याला जेव्हा आपण घेतलं आणि समोर बघ म्हटलं तर तो मागे बघणार, इकडे बघ म्हटलं तर तिकडे बघणार. असा तो खूप चिलबिला झालेला आहे, खूप वळवळा झालेला आहे. आणि ही कॅप बघू शकता, मला खूप आवडली होती. ही तुळशीबागेतून आणलेली आहे. याच्यावरती बॉय लिहिलं आहे आणि खूप छान दिसते ही कॅप. त्यांना हा ठेवतच नव्हता. तर अशा प्रकारे आम्ही याचा बर्थडे सेलिब्रेट केला. सेलिब्रेशन झाल्यानंतर आज होता नॉनव्हेजचा बेत. तर मी बनवत होते स्वयंपाक. तर तोपर्यंत हा बघा मस्त गाणं कसं एन्जॉय करतो आहे. याच्यानं आजकाल हिची चाल तुरुतुर हे पण याला गाणं खूप आवडायला लागलं आहे. तर बघा कसं बघतो आहे मस्त. ते गाणं आलं पहिले शेकी खूप आवडत होतं आणि आता चाल तुरुतुरू खूप मस्त बघतो आहे. हा बघा कसं बघतो आहे. हे काही फोटोज आहे आजच्या सेलिब्रेशनचे. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.